दरम्यान राहुल गांधींच्या सरकारकडे 3 मागण्या कुठल्या आहेत आपण बघूया। तर सरकारकडे 3 मागण्या त्यांनी मांडलेल्या आहेत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही प्रमुख आणि पहिली मागणी त्यांनी सरकारसमोर ठेवलेली आहे। दुसरी मागणी आपण बघतोय लाठीचार्ज करणाऱ्यांवरती कारवाई करावी, ही सुद्धा मागणी राहुल गांधींनी केलेली आहे। आणि तिसरी मागणी पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, ही सुद्धा मागणी राहुल गांधी यांनी सरकारकडे केलेली आहे। धर्मेंद्र प्रधान मिनिस्टर, सबसे पहले आप सिंबल को हटाइए। बड़ी बात नहीं है, सुसाइड हुए बच्चों के 152 पेपर लीक हुए। स्टूडेंट्स की पहली मांग ये है, इनको हटाइए। हमें लगा कि अगर हिंदुस्तान के स्टूडेंट्स सड़क पे हैं तो ऑपोजिशन को भी सड़क पे होना चाहिए। ऑपोजिशन स्पीकर के पास गए, उनके कमरे में गए, रिस्पेक्टफुली गए और हमने स्पीकर से कहा देखिए ये बहुत बड़ा मुद्दा है, आप हमें बोलने दीजिए, इसके बारे में डिस्कशन करने दीजिए। स्पीकर ने कहा कि देखिए मैं सरकार से पूछूंगा। मीनिंग इट इज नॉट स्पीकर डिसीजन, इट इज सरकार डिसीजन। ठीक है, पूछिए। पूछने के बाद कोई डिस्कशन नहीं, पूरी इशू को इग्नोर कर दिया। सही है कि पुलिस वाले थोड़ा मुझे घसीट के ले गए, बट कान में कह रहे थे कि इस सरकार को हटाइए। एक्चुअली मैं राजस्थान का हूं, इनको हटाइए। हम सिर्फ वर्दी पहने हैं। दूसरा कह रहा है मैं हरियाणा का हूं, इनको हटाइए। तो सोनम वांगचुक यांनी जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना पत्र लिहिले आणि या पत्रामधून त्यांनी परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी, संसदेत चर्चा करून जबाबदारी निश्चित करणं, तसंच शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचा विचार करावा अशी मागणी केली आहे। तर या पत्रामधून नेमकी काय मागणी केली आपण या सगळ्या मागण्या समजून घेऊया। तर सोनम वांगचुक यांनी सरकारला पत्र दिलं आणि ते असं म्हणतायत की विद्यार्थ्यांसाठी त्यांनी म्हटले माझ्या शिक्षणाकडे आणि माझ्या आयुष्याला अर्थ देणाऱ्या कार्याकडे परत जायचंय। या आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही तरुणावरती कोणतीही शिक्षात्मक किंवा सुडात्मक कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, असं स्पष्ट आणि निश्चित आश्वासन सरकारकडून मिळावं, अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे। पुढे ते असं म्हणतायत सरकारकडून मिळावं आणि अशी मी नम्रपणे विनंती करतो। त्यांचा एकमेव अपराध हा न्याय आणि जबाबदार शिक्षण व्यवस्थेसाठी आवाज उठवणे हा आहे। जर असं आश्वासन दिलं गेलं तर सरकारने केवळ माझ्या अपिलाचाच नव्हे तर लाखो तरुण त्यांनी भारतीयांचा सगळ्यांचा उल्लेख केलाय। पुढे ते असं म्हणतायत की लाखो तरुण भारतीयांच्या आकांक्षांना प्रतिसाद दिलाय, या विश्वासाने मी उपोषण संपवेन असं ते म्हणतायत। तर दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनासाठी महाराष्ट्रातून पाठबळ मिळताना दिसतंय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री जंतर मंतरवरती जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे आणि त्यांच्याशी संवाद देखील साधलाय। तर आज सकाळी मराठा आंदोलक मनोज जरांगे सुद्धा जंतर मंतरवरती दाखल झाले होते। दोन दृश्य आपण बघतो। एकीकडे काल रात्री ज्यावेळेला उद्धव ठाकरे आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले त्यावेळेला ते व्यासपीठावरती गेले होते तेव्हाची काही दृश्य, आणि आज मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा दिल्ली गाठली आणि आंदोलकांची भेट घेतलेली आहे। तर नवी दिल्लीतील जंतर मंतर इकडे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा हा उद्धव ठाकरे यांनी दिलेला आणि भेट दिलेली आहे आणि मंगळवारी रात्री त्यांनी जंतर मंतरवरती जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली। यानंतर आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत ठाकरेंनी केंद्र सरकारवर आणि भाजप नेत्यांवरती सडकून टीका केली आहे। सत्तेची हवा डोक्यात गेल्याने सरकार विद्यार्थ्यांशी संवाद साधत नाही असा आरोप करत त्यांनी तुमच्यात आणि रावणात काय फरक असा सवाल सरकारला विचारलाय।
ठीक है, चुनाव के लिए 2-3 साल है, रहेंगे, होने दो। मतलब अपने पास बहुत समय है, अब तो शुरुआत हुई है। अब हमारा जंग शुरू हुआ है। जब तक क्या मांग है हमारी मांग क्या है? सत्ता बदली करना होगा। सिर्फ एक इस्तीफे से नहीं चलेगा, पूरी सिस्टम बदली करनी होगी। अगर एक अकेले को हम निकाल देंगे तो चलने वाली नहीं है बात। जब तक सरकार बदली नहीं करेंगे तब तक आपकी जिंदगी में कोई बदलाव नहीं आने वाला है। तुमच्या दारात आलेले आहेत, तुमच्याकडनं काही अपेक्षा घेऊन आलेले बाळगून आलेले आहेत, त्यांच्यावर तुम्ही लाठ्या चालवता। त्या मुलामुलींवरती, अगदी मुलींवरती आणि महिलांवरती ज्या असभ्यपणाने अत्याचार केले गेलेले आहे, काल तर एक ती मुलगीच तिचे कपडे फाडले गेले। ही कोणती हिंदू संस्कृती आहे? ही हिंदू संस्कृती बसत नाही। ही रावण संस्कृती झाली। ज्या तऱ्हेने सत्ताधारी वागतायत तर सत्ताधाऱ्यांचा डाव देशात अराजक आणण्याचा आहे का? आणि आता मला असं वाटतंय की जसं एक यांचा एक हातखंड आहे बदनामीचा की यांच्यामध्ये पाकिस्तानी घुसलेत, तर मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांमध्ये कोण पाकिस्तानी नाहीये ना।